मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शांतनू कॉलेजमध्ये येतो, परंतु पल्लवी त्याला कुठेच दिसत नाही. तो खूप टेन्शनमध्ये येतो. तेवढ्यातच बबन तेथे गाणं गुणगुणत चाललेलं असतो. तेवढ्यातच शांतनू त्याला आवाज देतो आणि तुला शिरशेकर कुठे दिसली का असं विचारतो. तेव्हा बबन सांगतो की मला सकाळी पल्लवीताई दिसली होती, परंतु ती रडतच कुठेतरी चालली होती. मी तिला आवाज देण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचं माझ्याकडे दुर्लक्ष होतं. तेव्हा शांतनू ठीक आहे असं बोलतो आणि बबनला तेथून जायला सांगतो. तेव्हा शांतनू विचार करतो, पल्लवीला आता नक्की काय टेन्शन असेल. ती माझा कॉल पण रिसीव करत नाही. ती नक्की कुठे गेली असेल. इकडे नंदिता पल्लवीला मिठी मारून खूप रडत असते. ती बोलत असते, एवढे दिवस मी प्रेग्नन्सी टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी नंदिता खूपच रडत असते आणि ह्या माणसाला कधी काही फरक पडला नाही. ती नुसता राक्षसासारखा वागतो असंही ती पल्लवीला सांगत असते. पल्लवी बोलते, मला माहीत आहे. मला वाटलं होतं ही बातमी ऐकून तरी थोडा भाऊजींमध्ये फरक पडेल, परंतु तसं काहीच झालं नाही. कारण शेवटी दगड तो दगडच राहिला आहे. तेव्हा नंदिता बोलते, मला काय करावं हे सुचत नाही. तर पल्लवी सांगते, आपल्याला ही न्यूज आईला तरी सांगावी लागेल. तेव्हा नंदिता बोलते, पल्लवी त्याआधी मला तुला काहीतरी सांगायचं आहे. म्हणून नंदिता खूप गोंधळते आणि खूप रडते. तेव्हा ती पल्लवीला आपला निर्णय सांगते की मला ह्या मुलाला जन्म द्यायचा नाही. हे ऐकून पल्लवीला धक्का बसतो. पल्लवी नंदिताला समजावू लागते. तेव्हा ह्या माणसाची कुठलीही आठवण मला नको असं नंदिता पल्लवीला सांगते. तेव्हा सर्वांशी अगोदर बोलावं लागेल, सर्वांचं मतही घ्यावं लागेल असं पल्लवी समजावत असते. परंतु मी कुणालाही हे सांगणार नाही. नंदिता तिच्या निर्णयावर ठामच राहते. तो माणूस माझा खूप छळ करतो, माझ्या इच्छा मारतो, त्याच्या इच्छा माझ्यावर लादतो. सर्व काही नंदिता सांगत असते. त्यावेळी पल्लवी तिला मिठी मारते आणि खूप रडते व आत्तापर्यंत सहन केलं, परंतु यापुढे अजिबात सहन करायचं नाही. मी ते तुला सहन पण करू देणार नाही असं पल्लवी नंदिताला सांगते. आणि तुझ्या पुढच्या प्रवासात मी तुझ्याबरोबर खंबीरपणे साथ देईल असा नंदिताला धीर देत पल्लवी बोलते. दुसरीकडे शांतनू कॉलेजमध्ये असतो. तो पल्लवीच्या फोनची वाट पाहत असतो. सारखा मोबाईलकडे पाहत असतो, परंतु पल्लवीने मेसेजला रिप्लाय पण दिलेला नसतो. त्यामुळे शांतनू अजूनच टेन्शनमध्ये येतो. तेवढ्यातच त्याला पल्लवीचा फोन येतो. तेव्हा शांतनू लगेच तिला विचारतो, मी सकाळपासून तुला किती फोन केले, मेसेज केले, परंतु तू रिप्लाय का दिला नाही. तेव्हा पल्लवी सांगते, हो शांतनू, तुम्ही अगोदर शांत व्हा, कारण मी नंदिता ताईकडे आले आहे. तिला आता आधाराची खूप गरज आहे. ती पूर्णपणे खचून गेली आहे. मी एक विचारू का. तेव्हा शांतनू हो बोलतो. पल्लवी त्याला सांगते की तुम्हाला नंदिता ताईकडे यायला थोडा वेळ भेटेल का, मला थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा शांतनू हो बोलतो आणि तू असं टेन्शन घेऊ नको, तू उत्साही असली ना मला पण खूप छान वाटतं, आणि तू अशी नाराज असली ना माझं लक्ष कशातच लागत नाही असं तो पल्लवीला बोलतो. पल्लवी ठीक आहे असं बोलते आणि लगेच फोन ठेवते. इकडे मोठे काका त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात. तेवढ्या सुपर्णा तेथे येते आणि काय झालं असं विचारते. तेव्हा मोठे काका सांगू लागतात, महाजनांनी एवढा त्रास दिला आहे ना की सळो की पळो करून ठेवला आहे. रोज नवीन काहीतरी कारस्थान करतात आणि डोक्याला त्रास देतात. तर सुपर्णा शांतपणे विचार करायला सांगते आणि आपण यावर नक्कीच काहीतरी उपाय काढूयात असं बोलते. तेवढ्यातच विभावरी तेथे येते आणि मोठ्या काकांकडे एक पत्र देते. त्यावेळी मोठे काका ते पत्र वाचतात. त्यांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा सुपर्णा विचारते, काय झालं. तेव्हा मोठे काका सांगतात, मी तुला मगाशीच सांगितलं होतं की महाजनांनी आपलं जगणं मुश्किल करून ठेवलं आहे. त्याचंच हे पत्र आहे. आपल्या कॉलेजच्या नवीन जागेसाठी आपण ही जागा कशी मिळवली, कोणत्या योजनांचा लाभ घेतला, हे सर्व ह्या नोटीसमध्ये नमूद केलं आहे. तेव्हा मोठे काका सांगतात की स्वतःचं वजन वापरून महाजनांनीच ही नोटीस पाठवायला सांगितली असेल. तेव्हा महाजनांना कसं अडकवायचं असं मोठे काका सुपर्णाला विचारतात. तेव्हा सुपर्णा सांगते, महाजनांपेक्षा शांतनूच आपलं काम करू शकतो. म्हणून सुपर्णा मोठ्या काकांना सांगते की मी शांतनूला 15 दिवसांची मुदत दिली होती, परंतु पल्लवीने त्याला अजूनही झिडकारलं आहे, त्याच्यावरचं प्रेम व्यक्त केलं नाही. म्हणून मी आता म्हणेल तेच त्याला करावं लागेल. सांगणार त्या मुलीशी शांतनूला लग्न करावं लागणार असं सुपर्णा मोठ्या काकांना सांगते. इकडे नंदिता झोपलेली असते. तेव्हा शांतनू आणि पल्लवी तिच्याजवळ बसलेले असतात.
तेवढ्यातच नंदिताला जाग येते. तेव्हा शांतनूला तेथे असलेलं पाहून नंदिताला आश्चर्याचा धक्का बसतो. तेव्हा ती विचारते, सर तुम्ही कधी आलात? तेव्हा मी आत्ता थोड्या वेळापूर्वीच आलो आहे, मला पल्लवीने कॉल केला होता असं शांतनू सांगतो. तेव्हा नंदिता बोलते की मी तुमच्यासाठी काहीतरी खायला बनवते. तेव्हा पल्लवी नंदिताला सक्त ताकीद देते, तू अजिबात किचनमध्ये जायचं नाही, मी तुम्हा दोघांसाठी काहीतरी खायला बनवून आणते. तेव्हा शांतनू त्या दोघींना सांगतो, तुम्ही गप्पा मारा, मीच किचनमध्ये जाणार आणि आपल्या तिघांसाठीही काहीतरी खायला बनवून आणणार. तेव्हा ह्या दोघींना आश्चर्याचा धक्का बसतो. नंदिता बोलते, नाही तुम्हाला तेथे काहीच सापडणार नाही. तर शांतनू नंदिताला बोलतो, तुम्ही रिलॅक्स राहा, मी तुमचं किचन खराब करणार नाही, सर्व व्यवस्थित ठेवतो. तेव्हा पल्लवी शांतनूकडे पाहतच राहते. शांतनू किचनमध्ये येतो. त्याला काय करावं, काय रेसिपी बनवावी हा प्रश्नच पडतो. तेव्हा तो डोक्याला हात लावतो. त्यानंतर तो विभावरीला फोन करतो आणि तुझ्या आसपास कोणी नाही ना असं विचारतो. तेव्हा विभावरी नाही बोलते. तर शांतनू तू कुठे आहेस असं विभावरी विचारते. तेव्हा शांतनू सांगतो, मी पल्लवीच्या बहिणीच्या असं म्हणून तो पुन्हा थांबतो आणि खूप गोंधळतो. तेव्हा तो बोलतो की मी पालीला आलो आहे आणि इथे नेटवर्क नाही असं म्हणून तो खोटं सर्व काही सांगत असतो. हे बोलत असताना मात्र शांतनूचा खूपच गोंधळ उडालेला असतो. तर विभावरीला जे काही समजायचं असतं ते पूर्णपणे समजतं. तेव्हा माझ्या मित्राची आते बहीण प्रेग्नेंट आहे असं विभावरीला शांतनू सांगत असतो आणि खूप गोंधळलेला असतो. तेव्हा विभावरीला आश्चर्यच वाटतं. तेव्हा ती विचारते, मी तुझी काय मदत करू शकते? तेव्हा शांतनू सांगतो, आता तू मला पटकन होणारी एखादी रेसिपी सांग, मी घरी आल्यावर तुला सर्व काही सांगतो. तेव्हा विभावरी ठीक आहे बोलते आणि तू शिरा बनवतो का असं विचारते. तेव्हा शांतनू लगेच हो बोलतो आणि रवा कुठे आहे हे शोधू लागतो. विभावरी सांगेल त्याप्रमाणे तो शिरा बनवत असतो. त्यानंतर त्याचा शिरा बनवून होतो. इकडे नंदिता पल्लवीला विचारते, तू सरांना इकडे का बोलवून घेतलं? ते किती मोठे प्रोफेसर आहेत तुला माहीतच आहे, त्यात ते संस्थेचे संचालक पण आहेत. तेव्हा नंदिता बोलते, त्यांना असं त्रास देणं मला अजिबात आवडत नाही. तेव्हा पल्लवी बोलते, मीच त्यांना कॉल करून इकडे बोलवलं कारण आपल्याला खूप त्रास झाला असता, आपल्याला डॉक्टरांकडे पण जायचं आहे. तेव्हा नंदिता बोलते, आपण दोघीच डॉक्टरांकडे गेलो असतो तर बरं झालं असतं, कारण सरांसमोर मला डॉक्टरांना काहीच सांगता येणार नाही. तेव्हा पल्लवी बोलते की माझ्या कसं लक्षात आलं नाही हे मला माझं समजलं नाही. तेव्हा ती विचार करत राहते की नक्की आता काय करावं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये पल्लवी, शांतनू आणि नंदिता गाडीतून डॉक्टरांकडे चाललेले असतात. तेव्हा गौरव ह्या तिघांनाही पाहतो आणि मास्तर यांच्याबरोबर काय करत आहे असाही विचार करतो. तर दुसरीकडे नंदिता डॉक्टरांना सांगते, तर मला अबॉर्शन करायचं आहे, हे बाळ नको. हे ऐकून शांतनूला धक्का बसतो. तेव्हा तो पल्लवीकडे पाहतच राहतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.